आता हेच बघ हा, प्रमिला परब, परब कॅटरिंगच्या प्रमिला काकू किंवा डबेवाली पमा मावशी, ह्याच्यापेक्षा सुद्धा ना शर्वरी परबची मम्मी ही ओळख मला जास्त सुखावते ग. शरू, आज पहिल्यांदा मी तुला असं एखाद्या कार्यक्रमामध्ये बघितलं, मला एवढा अभिमान वाटला ग तुझा. कसं तू त्या सगळ्यांसमोर न घाबरता उभी होती, अशी ताठ मानेने उभी होती, खणखणीत आवाजात बोलत होती, कोणाला घाबरली पण नाही तू. आणि सगळे जण तुझ्या ऑफिस मधले ते कसे शर्वरी मॅडम पुढे मागे. केवढा मान आहे ग तुला. मी ना तुझ्या बाजूला उभी होती आणि मला असं वाटलं शरू की माझी एवढीशी शरू एवढी मोठी कधी झाली. कालपर्यंत माझा हात धरून रस्ता क्रॉस करत होती आणि आज माझा हात धरून एवढ्या सगळ्या लोकांसमोर मला कार्यक्रमात घेऊन गेली. खरं सांगते शरू, आज ना माझ्या एवढ्या सगळ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं ग. पप्पांनी तुला एवढं शिकवलं त्याचं सार्थक झालं ग शरू. शरू, अजून एक सांगू, मी कधी स्वयंपाकघराच्या बाहेर पण नाही आली, असं जग कधी बघितलं पण नाही, आणि तुम्हाला एवढ्या सगळ्या लोकांसमोर उभं राहण्याचा, 4 शब्द बोलण्याचा धीर दिलास ग शरू. शरू, थँक्यू शरू, तू मला आज हा दिवस दाखवलास. थँक्यू शरू, इतकं सुख, समाधान आणि आनंद दिलास शरू. थँक्यू. मम्मीची कॉलर ताट केलीस तू. अगं हे बघ, मी हे सगळं करू शकते ना ते फक्त तुझ्यामुळे. म्हणजे आज मी जे काही आहे ना ते तुझ्यामुळेच आहे मम्मी. त्यामुळे तू मला असं थँक्यू वगैरे बोलू नकोस हा. मग मला एकदम असं काहीतरी मोठं केल्यासारखं वाटतं आणि भीती वाटते. पुन्हा असंच मला ओरड, अशी धपाटे घाल आणि माझ्या पाठी अशी चिडचिड करत असते ना, तसंच कर. सगळे बोलतात की माझी मम्मी माझ्या मैत्रिणीसारखी आहे, पण मी एक सांगू, मैत्रिणी तर खूप असतात पण मम्मी एकच असते. आणि तुझ्यासारखी मम्मी मिळायला तर भाग्य लागतं. म्हणून ना तू थँक्यू बिंकू नको बोलू हा. तू असं प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरव, मग मला बरं वाटतं. आज जर आता शांत झोप. असा काही कार्यक्रम वगैरे असला की आदल्या दिवशी जागी असतेस ना तू. आज आराम कर. तू झोप, मी झोपते थोड्या वेळात. जरा बसते अशी शांत.